वेलकम टू ऋतिका जारी गॅलरी. तर आज आपण पाहणार आहोत की रिंगला आपण ब्लाऊज पीस कसा लावतो ते. आता इथे मी रिंगला पीस लावलेला आहे आणि सर्वजण काय करतात की रिंगला पीस लावलाय आणि त्याला मग ओढायचं. असं ओढायचं की तो पूर्ण टाईट झाला पाहिजे, अशा पद्धतीने ते ओढतात. कारण की यामध्ये आता सगळे सांगतात की काय आरी वर्क करायचंय आपल्याला, त्यामुळे फिनिशिंग जर यायची असेल तर पीस आपला टाईट पाहिजे. मग चला, मेन आहे काय आपलं की ब्लाऊज पीस टाईट पाहिजे ना, मग ओढा. आपल्याला जेवढा ओढता येईल तेवढा ओढायचा, म्हणजे जेवढा टाईट होईल तेवढा आपल्याला तो टाईट करायचा. तर मग असं ओढतात ते, मग असं पूर्ण अशा पद्धतीने ओढा सगळा. तर टाईट पाहिजे ना आपल्याला पीस, ओढायचा आपण पीस. पण मग ओढताना आपण हा विचार करतो का की चला आपलं ब्लाऊज तर टाईट झालं. हे पा, ब्लाऊज तर माझं पूर्ण इथं टाईट झालंय, पण आपल्याला हा विचार येत नाही की जेव्हा आपण नंतर वर्क करू, नंतर ती रिंग काढू, तेव्हा त्या पीसचं इथे काय झालेलं असेल ते नंतर आपल्याला दिसतं, अरे ओढल्यामुळे तर हे सगळं खराब झालेलं आहे. मग एवढा आपण वर्क करतो, त्याचा काही उपयोग होतो का? पूर्ण वर्कची म्हणजे फिनिशिंग वगैरे तुमचे सगळे चांगले असेल, पण जर ब्लाऊजच खराब झाला तर त्याचा उपयोग होत नाही ना. आणि क्लायंट त्यामध्ये आपल्याला बोलतं ते तर वेगळंच राहिलेलं. त्याच्यामुळे आधीच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आधी मी वेळ घेतला भरपूर, परंतु आजची टिप ही खूप महत्वाची आहे, युजफुल आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सेव्ह करा आणि फॉलो पण करा. तर चला मग पाहूयात मग पीस कसा अटॅच करायचा तो. तर भरपूर असेच करतात की रिंगला पीस लावतात आणि त्यानंतर तो खेचतात, पण माझी पद्धत थोडी वेगळी आहे, मी तुम्हाला ती सांगते. आता इथे मी खाली रिंग ठेवलेली आहे, त्याच्यावरती आपला पीस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ही हुकवाली रिंग ठेवलेली आहे. आणि आता रिंग ठेवल्यावर बरेचसे काय करतात की हा हुक जो आहे तो पूर्णपणे टाईट करतात. तर मी पूर्ण टाईट करत नाही, थोडासा नॉर्मली आता टाईट करते. आणि माझी रिंग पूर्ण सैल आहे आणि थोडा थोडा एकदम इथे पण पॅक पकडते. का तर मग ते, कारण की आपलं हे हुक टाईट नाहीये, सैल आहे, त्याच्यामुळे इथं पकडलं नाही तर ती पूर्ण आपली रिंग निघून येईल. त्याच्यामुळे इथे पकडायचं आणि कापड खेचायचं, अलगदपणे कापड खेचायचं एकदम. पूर्ण मी कापड खेचलंय, इथे पूर्ण आपलं कापड टाईट झालेलं आहे. त्याच्यानंतर जे हुक आहे, हे आपल्याला हुक आता लास्टला टाईट करायचं आहे. तर हे हुक मी सुरुवातीला टाईट न करता लास्टला टाईट करते. एकदम आपला कपडा व्यवस्थित टाईट झालेला आहे, त्यामुळे हे पहा, एकदम व्यवस्थित सर्व कपडा टाईट झालेला आहे. आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं तेव्हा हे पहा, इथे तुम्हाला दिसतंय का पूर्ण कपडा ओढल्यामुळे आपला पूर्ण कपडा हा इथे खराब झालेला होता. तसंच आता आता ही जी रिंग लावलेली आहे मी, ही पण तुम्हाला काढून दाखवते की कपड्याला कुठे काही झालंय का ते. हे पहा, हे आता आपण लावलेला कपडा आहे, इथे कपड्याला काहीच नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, सुरुवातीला एकदम रिंगचं हुक टाईट न करता थोडस सुरुवातीला टाईट करायचं आणि नंतर ना पूर्ण आपण जेव्हा कापड खेचलंय त्यानंतर बाकीचं राहिलेलं हुक एकदम टाईट करायचं, म्हणजे आपला ब्लाऊज पीस हा खराब होत नाही. आणि शक्यतो वाटलं आपल्या जी ही रिंग असती त्या रिंगला इथे कापड वगैरे किंवा टेप तिथे गुंडाळायचा, म्हणजे कापड खराब होत नाही. तर आजची टिप कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.